शिंदे शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांच्या कन्या जुईली जुवेकर यांनी थेट अपक्ष म्हणून आपला कोकण विभागातून पहिला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. जुईली जुवेकर यांच्या या भूमिकेमुळे आता महायुतीमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना असा थेट सामना पाहायला मिळतोय. वरिष्ठ नेते यावर काय तोडगा काढतात की जुवेकर आपल्या निर्णयावर ठाम राहतात, याकडे आता संपूर्ण कोकणाचं लक्ष लागलंय. काय म्हणाले आहेत जुईली जुवेकर, पाहुयात. नाही, हा जो उमेदवारी अर्ज आम्ही भरलेला आहे तो अपक्ष म्हणून आम्ही भरलेला आहे. पण जर पक्षाकडून मला संधी भेटली तर नक्कीच मला आवडेल की पक्षाकडून एबी फॉर्म जर मला दिला तर आम्हाला खूप आवडेल. महायुतीचा अजून तिढा सुटलेला नाही आहे, पण आमच्यावर जो अन्याय होतो वारंवार त्या अनुषंगाने आम्ही म्हणजे त्याला वाचा फोडण्यासाठी आम्ही हा फॉर्म भरलेला आहे. महायुतीचा निर्णय आज संध्याकाळपर्यंत होईल अशी आशा आहे आणि तो आमच्याच बाजूने होईल अशी मला आशा आहे. मी अर्ज मागे घ्यायला सांगितलं तर आता वर चर्चा होतीलच त्यांच्या लेवलला. तसंच आमची कौटुंबिक म्हणजे माझे वडील आमदार महेंद्र दळवी, आई, तसेच आमची चर्चा होईल. मग त्याच्यातून जे साध्य होईल त्याच्यानुसार आम्ही त्या वेळेला ठरवू की तो मागे घ्यायचा आहे की ठेवायचा. पण सध्या तरी आमचा मागे घेण्याचा कोणताही हे नाही आहे. पहिल्यापासून जर बघायला गेलं तर ही महायुती पहिल्यापासूनच आहे, म्हणजे राष्ट्रवादी, BJP आणि शिवसेना. पण प्रत्येक इलेक्शनला बघायला गेलं तर जिल्हा परिषदेच्या इलेक्शनला अध्यक्षपदासाठी असो किंवा आमदारकीच्या इलेक्शनला असो तर महायुती फक्त BJP आणि शिवसेनेकडूनच पाळली जाते. ती राष्ट्रवादीकडून कधीही आमच्या म्हणजे रायगड जिल्ह्यात पाळताना आम्हाला दिसत नाही. ती अध्यक्षपदाचंही देखील पहिल्यांदा कबूल केलं आणि ते दिलं नाही. तसंच आमदारकीच्या इलेक्शनलाही त्यांच्या सर्व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आमच्या विरोधात प्रचार केला होता. हे त्यांच्या म्हणजे सुनील तटकरे यांच्या कानावर घालूनही त्यांनी कोणताही ह्याच्यावर म्हणजे निर्णय घेतला नव्हता लास्टपर्यंत. तर हा अन्याय कायम आमच्यावरच होतं. म्हणून आता आम्ही कुठल्याही आमिषाला बळी न पडता आम्ही हा उमेदवारी अर्ज दाखल केलेला. प्लेनचा अर्जही आमच्याच पक्षाकडून असेल, म्हणजे तेही अपक्षच भरतील. पण शेवटी आमचा पक्ष एकच असल्यामुळे वरिष्ठ म्हणजे गोगावले साहेब किंवा माझे वडील आमदार महेंद्र दळवी साहेब हे ठरवतील की त्यांना हे सीट द्यायची आहे की मला द्यायची आहे किंवा अर्ज दोन्ही ठेवायचे आहेत की पाठी घ्यायचे आहेत. ते जेही निर्णय घेतील ते मला मान्य आहे. अनिकेत तटकरेंचं नाव जर फायनल झालं तर तेव्हा वरिष्ठ लेवलला जी चर्चा करतील म्हणजे शिंदे साहेब जसा आम्हाला जो निर्णय देतील तो आम्ही कायमच त्यांचा निर्णय पाळू आणि ते आमच्यासाठी बरंच असेल. पण तरी त्याच्यातून म्हणजे काय झालं तर वेगळा निर्णय घेण्याची आम्ही शक्यता आहे. म्हणजे आम्ही स्टेबल राहू, पण असं नाही की आम्ही त्यांचा प्रचार करू किंवा हे करू. पण त्या लेवलला जर काय सेटलमेंट झाली किंवा पालकमंत्री पदाचं जसं चालू आहे पण त्यांची पार्श्वभूमी बघता मागची, तर मला नाही वाटत की ते पालकमंत्री पदाच्या ह्याच्यावर ठाम राहतील किंवा ते गोगावले ना देतील. तर बघूया तेव्हा जो निर्णय होईल तो आम्ही मान्य करू. आमच्या कार्यकर्त्यांशी विचार करून म्हणजे आता आमच्या सर्व कार्यकर्त्यांचा हे करूनच आम्ही हा फॉर्म भरलेला आहे. तर आमच्या सर्व कार्यकर्त्यांचं एकच मत होतं की तटकरेंच्या मुलाला उमेदवारी नको, मग बाकी कोणालाही उमेदवारी चालेल. म्हणजे विकास गोगावलेंना चालेल, मला चालेल किंवा अजून इतर कोण असेल. फक्त तटकरेंच्या मुलाला इथं उमेदवारी नको, कारण त्यांची तेवढी संख्याही नसताना पालकमंत्रीपदही त्यांनाच दिलं जातं. जिल्हा परिषदेचं मागचं अध्यक्षपदही त्यांच्याच मुलीला गेलं होतं आणि आताही तेच ह्याच्यावर दावा करतात. मग बाकीच्यांवर हा वारंवार अन्याय होतो.